वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भूगोल हा विषय कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांना आहे. आपण प्रकरण क्रमांक 2 अभ्यासत आहोत, विदारण आणि विस्तृत झीज. या प्रकरणामध्ये एकूण कोणकोणते मुद्दे आहेत अभ्यासाला ते आपण पाहूया. विदारण, विदारणाचे प्रकार म्हणजे विदारणावर परिणाम करणारे घटक आहेत पाणी, उष्णता आणि दाब. तर यापैकी आपण व्हिडिओ लेक्चर तयार केलेले आहेत. ते विदारण म्हणजे काय, विदारणाचे प्रकार आणि पाणी, हे 3 व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. प्लेलिस्ट पाहून घ्या. आज आपण उष्णता हा घटक घेतलेला आहे की उष्णतेमुळे विदारण कसे होते खडकांचे ते आपण अभ्यासणार आहोत. आणि पुढील मुद्दे क्रमाने दाब, जैविक विदारण, मानवनिर्मित विदारण, विदारण घडून येण्याचे भिन्न प्रमाण, विदारणाचे महत्त्व, विस्तृत झीज, विस्तृत झीजेचे प्रकार, हे व्हिडिओ लेक्चर मी लवकरच पोस्ट करेल. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यास मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप यूट्यूबकडून मिळेल. चला तर पाहूया आपण विदारणाचे प्रकार किंवा विदारणावर परिणाम करणारा घटक उष्णता. उष्णता पाहूया. उष्णतेमुळे खडकांचे विदारण कसे होते ते पाहू. शुष्क हवामानाच्या प्रदेशात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे, शुष्क म्हणजे कोरडे हवामानाचे जे प्रदेश आहेत तिथे पाण्याची कमतरता असते. विदारण प्रक्रिया तापमानातील बदलांमुळे घडून येते आणि जे तापमान आहे थंड गरम होतं त्याच्यामुळे विदारण घडते. उष्ण वाळवंटात तापमानाची दैनिक कक्षा अधिक असते आणि जिथे वाळवंटी प्रदेश आहे, उष्ण की खूप उष्णता असते, दिवसा तापमान खूप जास्त असतं, तिथे उष्ण वाळवंटात विदारण घडते. सूर्योदयानंतर तापमानात वाढ सुरू होते. सूर्य उगवला की तापमान वाढायला लागतं व खडक तापतात, खडक गरम होतात. खडकातील ही खनिजे तापमान वाढीस भिन्न प्रतिसाद देतात आणि खडकामध्ये वेगवेगळी खनिजे असतात ती तापमान वाढीला प्रतिसाद देतात. म्हणूनच संपूर्ण खडक प्रसरण पावत नसून त्यातील काही खनिजे स्वतंत्ररित्या प्रसरण पावतात. त्यामुळे संपूर्ण खडक काही प्रसरण पावत नाही, पण त्यातले काही खनिजे असतात ते स्वतंत्ररित्या प्रसरण पावतात आणि त्या खडकापासून वेगळे होतात. त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो, ताण निर्माण होतो. हा रेणवीय ताण खडकाच्या विलगीकरणाचे मुख्य कारण आहे आणि हा ताण किंवा टेन्शन आहे त्यामुळे खडक विलग होतो, तुकडे होतात, वेगवेगळे होतात. औष्णिक फरकामुळे सातत्याने प्रसरण आणि आकुंचन पाहून कणीय विदारणाची प्रक्रिया घडते आणि याच्यामुळेच, या उष्णतेमुळेच आकुंचन होतं, प्रसरण होतं आणि विदारणाची प्रक्रिया होते. म्हणजेच खडकातील खनिज कण सुट्टे सुट्टे होतात. आता हे आकृती 2.5 मध्ये दाखवलं आहे, ती आकृती आपण पाहूया की कशा प्रकारे कणीय विदारण होतं. इथे नाव दिले कणीय विदारण. पहा, अशा प्रकारे हे खडक आहे आणि हे उष्णतेमुळे खडकाचे कण सुट्टे होऊन बाजूला पडतात. हे पहा, इथे हातात कण दाखवलेले आहेत खडकाचे, बारीक बारीक भुगा होतो असं आपण त्याला म्हणूया. दैनिक तापमान कक्षा जास्त असणाऱ्या उष्ण वाळवंटी प्रदेशात खडक फुटण्याची प्रक्रिया तीव्रतेने झाल्यामुळे कित्येकदा खडक फुटताना स्फोट देखील होतात. म्हणजे जसा स्फोटाचा आवाज येतो, आपण दिवाळीला फटाके वाजवतो, जसा आवाज येतो तसा आवाज खडक फुटताना येतो. या स्फोटांचा आवाज पिस्तुलातून गोळी झाडल्यावर होणाऱ्या आवाजासारखा असतो. जणू काही पिस्तुलातून गोळी झाडलेली आहे असा आवाज येतो. आकृती 2.6 आपण पाहूया. ही पहा, इथे दिलेली, याला विखंडन म्हणायचं. हा जो खडक आहे तो जसा काही गोळीबार झाला आहे आणि आवाज येतोय तसा तो मधून फुटल्या जातो, याला म्हणायचं विखंडन. हे सुद्धा उष्णतेमुळे होतं की दिवसा खूप वाळवंटी प्रदेशामध्ये गरम उष्णता असते, त्याची तीव्रता झाली की अशा प्रकारे स्फोटासारखा आवाज येतो, विखंडन असं त्याला म्हणतात. ग्रॅनाईट सारख्या खडकात जोड असतात. आता ग्रॅनाईट तुम्हाला माहिती, आपण घरामध्ये फरशी वगैरे टाकतो, किचन ओटा बनवतो, तो जो ग्रॅनाईट आहे त्याला जोड असतात. हे जोड उष्णतेमुळे विदारित होऊन फुटतात आणि जिथे जोड आलेला आहे तिथे तुकडे होतात, फुटतात, त्याचे मोठे तुकडे किंवा खंड पडतात, त्यालाच खंड विखंडन म्हणतात. म्हणजे ग्रॅनाईटमध्ये खंड विखंडन होतात. आकृती 2.6 पुढच्या पानावर आपण पाहूया.
दैनिक तापमान कक्षा जास्त असते अशा प्रदेशात हे विशेषत्वाने घडून येते. म्हणजे जिथे उष्ण वाळवंटी प्रदेश आहे अशा ठिकाणी बहुधा हे जास्त घडतं खंडविखंडन. खडकातील खनिजांच्या सतत होणाऱ्या आकुंचन प्रसरणामुळे जोडावर ताण निर्माण होतो. सतत आकुंचन होतं, प्रसरण होतं, त्यामुळे जिथे जोड आहे तिथे ताण निर्माण होतो. त्यामुळे जोड रुंदावतात आणि खोल होत जातात आणि अखेरीस खडकाचे तुकडे पडतात. इथे पहा खंडविखंडनाचे आकृती दिलेली आहे. पहा अशा प्रकारे खडकाचे तुकडे पडतात इथे. उष्णता जरी रासायनिक विदारणास प्रत्यक्षात कारणीभूत होत नसली तरी ती रासायनिक विदारणाचा वेग वाढवण्यास परिणामकारक ठरते. रासायनिक विदारणाला वेग वाढायला ही उष्णता कारणीभूत ठरते. उष्णता वाढली की रासायनिक विदारणाचा वेग सुद्धा वाढतो. म्हणजे असं खंडविखंडन होतं. अशा प्रकारे आपण उष्णतेमुळे खडकाचं विदारण कसं होतं हे अभ्यासलेलं आहे. पुढे आपण खडकावर दाब आल्यामुळे विदारण कशा प्रकारे होतं पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसंच मी टेलिग्राम चॅनल पण तयार केलेलं आहे. संगीता भालसिंग असं टेलिग्राम चॅनलला सर्च करा, तिथे जॉईन व्हा, अधिक मार्गदर्शन तिथे मिळतं. त्याचप्रमाणे या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या, कारण इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तुम्हाला या चॅनलवर पाहायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.